मतदार याद्या अपडेट करणे, नव मतदारांची नोंदणी करणे आणि जास्तीत जास्त मतदान कशा पद्धतीनं आपल्याला भारतीय जनता पार्टीला होईल या दृष्टीनं प्रयत्न करायचा। आणि म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोग, केंद्रीय या ठिकाणचा आयोग असेल, राज्याचा आयोग असेल, यांनी गेल्या 15 दिवसांमध्ये नवीन मतदार नोंदणीचं अभियान सुरू केलंय। मला वाटतं आपण सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून विशेष करून शहरामध्ये आणि आपापल्या मंडळामध्ये त्याचे प्रयत्न चालू आहेत। काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख, बूथ कमिटी पदाधिकारी यांनी शासनाच्या बीएलओच्या संदर्भात त्यांच्याशी समन्वय साधून चांगल्या पद्धतीनं नव मतदार नोंदणी करण्याकरता सुरुवात केली। कधी कधी हा विषय आपल्याला छोटा वाटतो, साधा वाटतो, पण मला असं वाटतं निवडणुकीमध्ये जर आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल तर आपापल्या कार्यकर्त्यांची आपापल्या बूथ मधल्या मतदार यादीवरती आपलं नियंत्रण पाहिजे आणि तिथल्या मतदारांशी संपर्क पाहिजे। यापूर्वी 1 जानेवारी ही अहंता दिनांक धरून निवडणुका होत होत्या आणि 1 जानेवारी नंतरचा मतदार नोंदला जात होता, पण त्याला मताचा अधिकार मिळत नव्हता। परंतु मला वाटतं या देशाच्या इतिहासामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच असं झालं की नोटिफिकेशनच्या दिवसापर्यंत जो मतदाराला 18 वर्ष होत आहे तो त्या मतदार यादीमध्ये समावेश करू शकतो आणि तो मतदान करू शकतो। याचा खूप मोठा फायदा आपल्याला झाला। ज्या पक्षाची संघटना मजबूत असेल, ज्या संघटनेचं चांगल्या प्रकारची बांधणी असेल, त्या ठिकाणी ही सगळी यंत्रणा पक्षाच्या माध्यमातून राबवली गेली, बाकी ठिकाणी सरकारी बीएलओच्या माध्यमातून नोंदली गेली। मग कधी कधी असं लक्षात येतं की आपल्याच कुटुंबातील, आपल्या परिवारातील आपलेच मतदार नोंदले जात नाहीत आणि त्यामुळे अडचण होते। म्हणून मला जो आता विषय या ठिकाणी दिलेला आहे प्रामुख्यानं, तर या मतदार नोंदणीच्या याद्या आपल्याला अपडेट करणे, त्याच्या बीएलओच्या याद्या शासनाच्या अधिकाऱ्यांच्या मला वाटतं बऱ्यापैकी आपल्याला मिळाल्या, कोणाला मिळाल्या नसतील तर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या आपल्याला देण्याची सुद्धा व्यवस्था करू। मी कालच या शासनाच्या अधिकाऱ्यांशी बोललो, मुदत आपल्याला वाढवून मिळाली आणि त्यामुळे साधारणपणे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जर विधानसभेच्या निवडणुका असतील तर सर्वसाधारणपणे 30 सप्टेंबर पर्यंत असं आपण गृहीत धरूया की आपल्याला मतदार नवा नोंदवण्याकरता संधी आहे। याचा अर्थ आज 1 ऑगस्ट आहे, 3 ऑगस्ट आज आहे, म्हणजे ज्याला 18 वर्षाला 2 महिने व्हायचे आहेत असा सुद्धा मतदार आपण आज, उद्या, परवा ऑनलाईन ऑफलाईन नोंदवू शकतो। माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यातली खऱ्या अर्थानं जिंकण्याचं कसं आहे। आज विधानसभेच्या सीट कोणाला मिळतील, जागा कोण मिळतील याच्यावर माझं म्हणणं फार आपण चर्चा करण्याची आवश्यकता नाही। आपले नेते समर्थ त्याच्याकरता आहे आणि मला असा खात्री, मला विश्वास आहे की तुमच्या ताकदीवर त्यांचा निर्णय अवलंबून आहे। तुमची ताकद कमकुवत ते कमकुवत, तुमची ताकद मजबूत ते मजबूत, हे सिंपल साधं सोपं समीकरण आहे। आम्ही भाजपमध्ये आहोत, 2 पिढ्या आहोत, आम्ही नवीन आलोय, आम्ही अमुक केलंय, तमुक केलंय, अर्ध सत्य। खरं सत्य आपलं 51% मतदार यादीतलं आपल्याला विजय म्हणून 51% मतदान मिळणार आहे। काही जणांना लगेच आठवण आमच्या बक्षिसाचं काय झालं, त्याचे मी बक्षीस लावलो आहे, बक्षीस मी डिपॉझिट मध्ये आहे, पण त्याच्यात मी थोडी सुधारणा करतो। अनेक जणांनी काय केलंय, प्रयत्न खूप चांगले केले, पण मिळालेल्या मताच्या 51% मला सांगितलं आमचे मिळाले बघे, थोडी मी सुधारणा करतो। आता एकूण मतदार यादीतले जिवंत मतदारांच्या 51% मॉडिफिकेशन केलं, जे आता बदलला तर जिंकणार, कारण हे हुशार आहेत सगळे बसलेले। ते म्हणाले यार काय झालेल्या मताला 51% कमीच झालं, मतदार निवडून कसं येणार। तर त्यामुळे आपल्याला आता गणित आहे आपल्या मतदार यादीतल्या व्हॅलिड जिवंत मतदारांपैकी मुक्त अजूनही डिलीट नाही झाले। आता काही जण त्याच्यावर एफर्ट्स घेत आहेत, मात्र म्हणून आता त्याच्यावर एफर्ट घेऊ नका, ते सरकार बघेल। नाही ते पर्सेंटेज आमचं कमी वाटतं, कोण नाही बक्षीस देणार आहे पर्सेंटेजला। जिवंत माणसातल्या मतदारांच्या 51% मतदाराला महत्व आहे, ते माझं म्हणणं जर आपण केलं, ती नोंदणीची प्रक्रिया केली, कुठं जिथं जिथं मदत लागेल तर आम्हाला सांगा, माझं म्हणणं ती आपली ताकद आहे। आणि आता जगात साहेब म्हणाले इकडचा काय कोण आमदारकीला इच्छुक नाही आहे, पण इथला नगरसेवकाला इच्छुक आहे, इथला झेडपीला इच्छुक आहे, इथला पंचायत समितीला इच्छुक आहे, इथला ग्रामपंचायतीला सरपंच थेट इच्छुक आहे आणि माझ्या दृष्टीनं ती ताकद आहे।
आमदार ही ताकद असू शकत नाही. आमदार हा तिथं प्रतिनिधी कायदा सुद्धा करणे योजना आणेल, पण संघटना जर खऱ्या अर्थानं 100% मजबूत 51% कार्य झाली तर ग्राउंड लेवलचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आले पाहिजे. साहेब आणखीन एक माझी विनंती आहे, तो ग्रामपंचायत ऍक्ट मध्ये चिन्ह नसतं ते जरा बदला. देवेंद्रजीला सांगा कमळ पाहिजे. आता आम्ही कमळ 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 करतो आणि ग्रामपंचायतीला कमळच नसतं आणि तिथं गडबड होते. आम्ही ज्याला निवडून आणतो तो नंतर फसवतो आपल्याला, कारण त्याच्याकडे बांधिलकी राहत नाही. आणि म्हणून जर पार्लमेंट हे पंचायत जिंकण्याचा आपण करतोय, मला माहिती नाही की केंद्राच्या कायद्यात तरतूद करायला पाहिजे की राज्याच्या, पण ते करणं गरजेचं आहे. आणि हे का झालंय मला कळत नाही. अनेक रिफॉर्म करून अनेक कायदे बदलतोय, तर हे काय मला कळलं नाही. आजचा चर्चेचा तो विषय नाही आहे, पण होगावर आलं म्हणून होतं याच्यावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. तर माझं म्हणणं ठीक आहे, 24च्या निवडणुकीला 70 दिवस आहे. काय होईल ते आपण ठरवू. सध्या IPL बीपीएल आपल्याला सवय आहे. क्रिकेटचं तर आपण सगळे चाहते आहोत. क्रिकेटमध्ये पॅड बांधून तयार राहायचं असतं. 14 सालात आपण पॅड बांधून तयार नव्हतो म्हणून आपली गपलत झाली. महायुती आपल्याला मतदान मिळणार, हा येणार तो येणार, ऐन वेळेला युती तुटली. आता त्या अनुभवाचा सुद्धा 10 वर्ष झाली नाही. माझा मतदाता लक्षात घ्या, आपल्याला पॅड बांधून तयार राहायचं आहे. कोणाला सरपंचाला राहायचं आहे, कोणाला सदस्याला राहायचं आहे, कोणाला लोकप्रतिनिधी नगरपालिका असेल, पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हावर पंचायत समिती असेल. आणि याच्याकरता आपला बूथ सक्षम करताना आपली मतदार नोंदणी करा. आणि याचबरोबर माझी अजूनही विनंती आहे, रामभाऊ माडके असं म्हणायचे की थोड्याशी पैशाच्या हिशेबात गफलत झाली तरी कदाचित चालेल, पण वेळेचा भ्रष्टाचार करू नका. आता ही नवीन फ्रेज आहे, म्हणजे हे वेळेचा भ्रष्टाचार काय प्रकरण आहे. तर आपण रागावू नका, मी खूप तळमळीनं बोलतोय. आपण खूप वेळेमध्ये गफलत करतो. म्हणजे याचा अर्थ तुम्ही म्हणाल मी बाळमामी उशिरा येतो, ती वेळ नाही बोलते. ते कामात असणार, त्याच्यावर 10 माणसं असतील, पण आपला टास्क जो आहे आता 70 दिवसाचा, त्याची आपली वेळ टाइम मॅनेजमेंट, ते आपण उठतोय कधी, आपण झोपणार कधी, ह्याच्या जो मधला वेळ आहे काय परमेश्वराची साधना असेल, आपला असेल, मी राजकारणाकरता उद्या 70 दिवसात किती वेळ देणार आहे याच्यावर सगळं गणित अवलंबून आहे. चव्हाण साहेबांनी निधी खूप दिलाय, केंद्र राणे साहेब आपल्या जोडीला आहेत. त्या विकासाच्या मुद्द्यावर काय होतं, किती योजनेचा काय फायदा होतो, आपण अनुभव घेतलाय लोकसभेत. पण खरोखरच शाश्वत जर आपल्याला विजय मिळवून आपली संघटना मजबूत करायची असेल तर एक नवमतदार नोंदणी, आपलं तिथलं संघटन, आपला पन्ना प्रमुख आणि आजपासूनच्या पुढच्या 70 दिवसातला माझा रोजचा 1 तास, माझे रोजचे 2 तास खूप आहेत. मग ते मोबाईलवर नाही, व्हॉट्सअपवर नाही, सोशल मीडियावर 1 to 1 मॅन टू मॅन तुम्ही माणसांची मनं जोडा. 10 वर्षात आपला लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा आपल्याला रत्नागिरीमध्ये 75,000 मतदारांनी मतदान केलं. कुठली योजना गेलो होतो घेऊन, कोणाचा रस्ता केला आपण, कोण आमदार होता, कोण खासदार होता. आता 75,000 किती मतं आपली आहेत, बाकीची कोणाची ते तुम्हाला माहिती आहे. त्या हिशेब काय मी सांगत नाही. आणि माझी या निमित्तानं विनंती आहे, या टाइम मॅनेजमेंटमध्ये एक काम करूया. खूप वेळेला नेते मंडळी आपल्याला सांगतात, आपण कधी कधी ते लाईटली घेतो, ते म्हणजे केंद्राच्या आणि राज्याच्या योजना, त्याच्या क्रिटिसिझमवर आपण जाऊया नको. आपला तो आत्ता विषय नाही. आपल्याला या योजना त्या लाभार्थी पण घेऊन जाऊया. अनेक कितीतरी योजना आहेत. मला अधिकारी आज सगळं प्रशासन, चव्हाण साहेब, राणे साहेब मनातून भारतीय जनता पार्टीला हे इतकी सगळे नेते पॉलिसी आणतायत, तळमळ करतायत, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. याच्याकरता मला फोन सुद्धा ही योजना आहे, ती योजना आहे, जा तिथं करा. कोण मेळावे घेऊ देत, कोण काय घेऊ देत, त्याच्यात दम नाही, तथ्य नाही. एक आड एक खुर्चीत बसवतात, गर्दी वाटली पाहिजे म्हणून, अशी पण स्थिती आहे. आपण नाही कोणाला एक आड एक बसवलं. मला फोन करून सांगतात, नाही आम्हाला सुटसुटीत बसवली, गर्दीत नाही बसवली. तो पण माग राहून दे, मला कोणाची टीका नाही. आपण काय करतोय, आपण ह्या योजना का नाही पोचवत, आपला हात कोणी धरलाय. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांना सगळ्या योजना म्हणजे त्या बोलण्यात मी आता वेळ घालवत नाही. नसेल तर माझं म्हणणं, आपली आता मंडळाची जी जेव्हा होणार राज्याची, त्याच्यात हा आयटम ठेवा, हा एक विषय ठेवूया, आपण केंद्राच्या वाटून देऊया योजना. आणि माझी तर विनंती सगळ्यांना, आपल्याला थोडी बसण्याची क्षमता थोडी शाळा सुटल्यापासून कमी आहे, त्यामुळे शॉर्ट बट स्वीट आपण कार्यक्रम उठून टाकू. ती मंडळांची जी अधिवेशनं, संमेलन, विस्तृत कार्यक्रम आहेत, सकाळी 9 ते संध्याकाळी 5, शाळेसारखं कॉलेजसारखं करूया, सिरियसली करूया. ते सांगतात ना, ऐकूया नाही तर काय फरक पडणार आहे. आणि म्हणून तो जर नीट ग्रहपाठ केला, ती जर कार्यशाळा आपण कार्यकारिणी विस्तृतची चांगली केली,
कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं आणि त्याला त्याचं काम दिलं. केंद्राच्या राज्याच्या योजना सांगितल्या. अजूनही आपलं या मतदारसंघात मतदान वाढू शकतं. राणेसाहेब, चव्हाणसाहेब, सहज मी फिरत असताना आढावा घेतला की नवीन एक एक्सरसाइज मी दिला. मतदार यादी, पोलिंग काउंटिंग एजंट यांना मी बोलवले, सॉरी पोलिंग एजंटला, बूथ प्रमुखांना, काढा, वाचा. 100 मतदान भारतीय जनता पक्ष आला असं तर आपल्याला मतदान झालं. मी कोणाच्या कार्यक्षमतेवर देत नाही, पण ही त्रुटी झाली आपल्याकडे. ऍव्हरेजली 100 मिनिमम 50 मतदान. बरोबर ना? भोळे मंदार भोळे आलेत ना, आलाय कार्यकर्ते, कबूल केली. नाही साहेब, हे जर आले असते तर 100% भाजपला. कुठे लग्नाला गेले, हा इकडे गेला, तो तिकडे गेला, कोण घुटुंबळत होते, शिमग्याचं पोस्ट मिळालं नाही म्हणून, असे सगळे विषय झाले. छोट्या छोट्या गोष्टी जर मायन्यूटली लक्ष केलं, हे सगळं केलं. आपला पन्ना प्रमुख आपल्याला सांगितलं, मी राजेजी तुमचा सन्मान करतो. आपण म्हटलंय 1027 काहीतरी आपले बूथ आहेत, आता थोडे वाढले, 1100 गावात वगैरे झाला. खरोखर घरी जाऊन सगळ्यांनी विचारा, 1100 जर बूथ असतील गुणिले 30 पन्ना प्रमुख धरून 27,000 तरी आपले कार्यकर्ते आरामात होते 3 विधानसभेची. बोलूया ह्यांना परत, बोलूया देवेंद्रजींना, बोलूया अमित भाईना. हे 27,000 आमचे शूरवीर आहेत, आमचं काय करायचं तुमच्यावर मी सोपवतो. हाय ताकद आपल्याला, करायचं, गोल गोल नाही करायची मजा. हा सूर्य हा जयंद्र. कारण कसं आहे, जो जिता हो सिकंदर आहे लोकशाहीमध्ये, राजकारणात. तुम्ही नीतिवान आहात, मूल्यवान आहात, चांगले आहात, प्रामाणिक आहात. हे अर्ध सत्य पूर्ण सत्य असं आहे. बाय हुक और क्रूक ये न केन प्रकरण आपल्याला विजय मिळाला पाहिजे. आणि म्हणून त्याच्याकरता मला असं वाटतं अजूनही वेळ निघून गेली नाही. खूप वेग आपल्याला चांगल्या प्रकारचा लोकसभेचा एक्सरसाइज कळला. त्यामुळे आपल्याला एक कॅम्पेन फाईट करता आली, एक बॅटल आपण चांगल्या पद्धतीने लढलो, आपण चांगल्या पद्धतीने विजयी झालो. त्या ठिकाणचे परत आपल्याला पदवीधरचा आपल्याला विजय मिळालाय. आणि म्हणून मला असं वाटतं, मला काय सांगायचं ते आपल्याला संबंध, बी रेडी, पॅड लावून तयार राहायचं. पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य समिती, तर मला वाटत ते आग्रह करतील आपल्याला. त्यांनी सांगितलं ना, जिता जिंका, तुमचा फायदा आहे. काय आमचं दोघा तिघांचं काय ते बघूया, गटाचं आपण चाप कटा काय करायचं काय ते करू, आता बघू. पण हे तुमच्याकडे नाही आहे विषय. मग राज्यपाल होणार, राज्यपाल तुमच्याकडे नवीन राज्यपाल आले, दादा आम्ही आशा करतोय राज्यपालांना नवीन आणि आपल्या नेत्यांना सांगून जरा इकडे आमच्याकडे लक्ष दिलं तर आनंद होईल आम्हाला. जायला लागतं. आणि देवरुख हे तसं नक्की ते ठिकाण केंद्र म्हणून आहे, पण या सगळ्या खाडीपट्ट्यातल्या लोकांची त्रेधार टिपीट होते. त्याच्यात पण खाडीतले 2 भाग झाले त्या 35 केंद्रांचे. जो जाकादेवीला अटॅच झालेला भाग आहे आणि एक हायवेला असलेला भाग आहे. तर ही सगळं जे विषय आहे, हा जर आमच्या रत्नागिरीला जोडण्याच्या दृष्टीने आपण केलं, त्याला वेळ लागणार हे मला माहिती आहे, पण ते आपल्या कार्यकर्त्यांना आपण विश्वासात घेऊया. मला जे लक्षात आलं ते असं, एक तर भौगोलिकदृष्ट्या गडबड आहे, 1-2च फक्त ब्रिज आहेत. मला सांगता आलं नव्हतं आणि आता वेळ निघून गेले, पण परत आपलं सरकार येणार आहे, परत बांधकाम मंत्री तुम्ही आहात, तेव्हा त्या खाडीपट्ट्यात 1-2 पूल छोटे जर झाले तर खऱ्या अर्थानं तो भाग आपल्याला जर जोडला गेला, हा काय साधारणपणे माझ्याकडे 10-12 कोटी असते. ठीक आहे, चला होऊ दे खर्च. ते म्हणतात आताच काय घुसवता येतं, काय घुसवलं ते. ठीक आहे, चला. टाइम मॅनेजमेंट दादांना पुढे जायचा कार्यक्रम आहे, म्हणून दादा हा विषय जरा बघा. पुन्हा एकदा सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि विनंती करतो, पुढच्या 70 दिवसाचं आपलं नियोजन आपण करावं आणि एक चांगल्या प्रकारचा विजय विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी 100% विजयी होण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया. त्यासाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.